विजयकुमार घाटगे मारहाण प्रकरणी सूरज चव्हाणांनी राजीनामा दिलेला आहे। अजित पवारांच्या निर्देशानंतर चव्हाणांनी राजीनामा दिलाय। दरम्यान सूरज चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी छावा संघटना आणि विरोधकांनी केली आहे। बघूया। असंविधानिकपणे बोलल्यामुळे त्याला जशास तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं दिलेलं आहे। एवढं मारलं बेदम की डॉक्टरने सांगितलं आता 5 दिवस तुम्ही इथून काय हलू नका। सत्तेचा अहंकार आणि माज असंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। वैचारिक मतभेद ठेवले पाहिजे। हातात कायदा घेऊन कुठलाही निर्णय होऊ शकत नाही। तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं। अशा प्रकारचं कृत्य करायला नको होतं। महाराष्ट्राच्या राजकारणात मारहाणीच्या घटना थांबता थांबत नाहीये। रविवारी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाटगे यांना मारहाण करत जखमी केले। दरम्यान यानंतर चांगलंच राजकारण पेटल्यानं राष्ट्रवादीने सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतलाय। लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत कोकाटेंच्या मुद्द्यावरून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना निवेदन दिलं होतं। तसंच तटकरेंच्या समोर पत्ते देखील फेकले होते। दरम्यान यानंतर सूरज चव्हाणांनी विजय घाटगेंना रक्त निघेपर्यंत मारहाण केली होती। या मारहाण प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर अजित पवारांनी देखील निषेध व्यक्त केला। तसंच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील अजित पवार यांनी इशारा दिलाय। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो। समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो। माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की सामाजिक जीवनात काम करताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा मूल्यांना प्राधान्य द्या, असं अजित पवारांनी म्हटलंय। मारहाणीच्या घटनेनंतर चहूबाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर सूरज चव्हाणांनी मारहाणीच्या घटनेवर स्पष्टीकरण दिलंय। विजय घाटगेंनी असंविधानिक भाषा वापरल्यामुळे जशास तसं उत्तर दिल्याचं सूरज चव्हाण यांनी सांगितलंय। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारल्यामुळे राष्ट्रवादीच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप विजय घाटगेंनी केलाय। संविधानिकपणे त्यांनी मागणी केली असती तर आम्ही काही त्याच्यावरती आक्षेप घेतला नसता, परंतु तुम्ही आमच्या कार्यक्रमात येता, आमच्या पक्ष नेतृत्वाला खालच्या पातळीवर शिवा देता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी म्हणून अशा भावना उमटणं साहजिक होतं आणि त्या प्रतिक्रिया ज्या उमटल्या आहेत त्यांनी असंविधानिकपणे बोलल्यामुळे त्याला जशास तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं दिलेलं आहे। एवढं मारलं बेदम की डॉक्टरने सांगितलं आता 5 दिवस तुम्ही इथून काय हलू नका। उपचार तुम्हाला 5 दिवसाचे घ्यावे लागतील, तेव्हा तुमच्या शरीराचे सगळे व्यवस्थित नीटनेटकेपणा होईल। 5 दिवसाचा त्यांनी बंदोबस्त केलाय माझा राष्ट्रवादीच्या गुंडांनी, म्हणून ऍडमिट झालो। पक्षश्रेष्ठींकडून तंबी मिळाल्यानंतर सूरज चव्हाणांना उपरती आली आहे। घटनेसंदर्भात सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली, तर दुसरीकडे विरोधकांनी सूरज चव्हाणांना चांगलंच घेरलंय। काहींना सत्तेचा माज आणि अहंकार असल्याचा हल्लाबोल रोहित पवारांनी केला। शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाटगे पाटलाला आम्ही मारहाण केली, परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आता तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही फार मोठे नेते आहात आणि त्याच्यातच तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्यांना सांगून अशा व्यक्तीला जर मारहाण करत असतात, ज्या व्यक्तीला शेतकऱ्याचे विषय मांडले, हे कितपत योग्य आहे? निषेध तर करतोच, पत्ते असे टाकले नाही पाहिजे, पण मारहाण आणि ते सुद्धा तुम्ही जर बघितलं की काय बुक्क्या मारत होते, म्हणजे आता त्याची पाठबीट गेली असेल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे हे सगळे जे कृत्य आहे ना, कुठेतरी सत्तेचा अहंकार आणि माज असंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। मारहाणीची घटना चुकीची असल्याचं भाजपनं म्हटलंय। मारामारी करून कोणीही कायदा हातात घेऊ नये असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। तर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या घटनेचा निषेध केला। वैचारिक मतभेद ठेवले पाहिजे, पण त्या ठिकाणी हाणामारी होईल, कुठल्याही संघटनेमध्ये हाणामारी होईल इथपर्यंत परिस्थिती येऊ देऊ नये।
कोणी असे भडकाऊ व्यक्तित्व करू नये ज्यातनं महाराष्ट्रात अशांतता निर्माण होईल. हातात कायदा घेऊन कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. हातात कायदा घेऊन काही राज्य पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला वैचारिक पद्धतीने लढाई लढावी लागेल आणि राज्याला पुढे न्यावं लागेल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तिथं होते, त्यांनी सुद्धा त्याला प्रतिक्रिया दिली की हे योग्य नाही, ते काय पक्ष आमचा काय समर्थन करणार नाही. परंतु खरोखरच काय घडलंय हे सूरज चव्हाणने जे विधान केलं किंवा पत्ते फेकले समोर आणून नंतर आवारचे असं काय ते बोललं. आता वास्तविक असं किती असलं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं कृत्य करायला नको होतं. आधी संजय गायकवाड, त्यानंतर विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आणि आता सूरज चव्हाणांकडून मारहाण झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.